अधिराज्य गाजवलं असे योगेश पेनकर. रईसुद्दीन शेख गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश पेनकर. पंचांकडनं इशारा येतोय आणि या मॅचला सुरुवात. लेट्स प्ले, गेम इज ऑन. समोर खेळलेला बॉल फॉलो थ्रू मध्ये, कॉटन बॉलचा चान्स होता रईसकडे. डॉट बॉलने सुरुवात, एक हाफ चांस. अशा कॅचेस प्रशांत सर पकडल्या जात नाहीत, ह्या कॅचेस चिपकतात. जी हाँ, इस बार एफर्ट बहुत अच्छा था. अपने पहले थ्रो में यह कैच लपकने की कोशिश जरूर की गई और सामने योगेश पेनकर हैं, तो कमिटमेंट में कोई कमी नहीं है, लेकिन आसान भी नहीं है. ये जो कैच लेना आप चाह रहे तो आसान ही था, क्योंकि तेज प्रहार किया गया था. बहुत अच्छी कोशिश गेंदबाज द्वारा. 30 मिनिटांचा टाइम असणार आहे. प्रत्येक टीमने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. फुल टॉस बॉल ऑन साइडला, डीप मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईड डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. आणि याबरोबर खातं उघडते योगेश पेनकर आणि टीम आकाश 11 कोकण संघाचं. 30 मिनिटांचा अवधी आहे, त्यामुळे या 30 मिनिटांमध्येच तुम्हाला 6 षटकं टाकायचे आहेत. एक तुम्हाला ISPL बॉल ओव्हरचं षटक सुद्धा हाताळायचं आहे. त्यामुळे टॉस जिंकत जो गोलंदाजीचा निर्णय लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे संघाचे कॅप्टन इन्यूसांनी घेतला, तो किती सार्थकी त्यांचे गोलंदाज ठरवतात यावर प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ओमी या ठिकाणी असणार आहे. एकतर आता बरोबर 5:51 मिनिटं झालेत, 5:52 मिनिटं झालेत. त्यामुळे सनलाईटमध्ये एक टीम बॅटिंग करेल आणि दुसरी आपण बघितलं तर फ्लड लाईटमध्ये. तर या दोन गोष्टी देखील महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे. आणि पहिल्या इनिंगमध्ये 6 षटकात चेंडूमध्ये किती धावा तुम्ही उभारणार याच्यावरती देखील नजर असतील. यावेळेला गोलंदाजी मार्कमध्ये जो गोलंदाज आहे, आपण पाहू शकता गोलंदाजी करतोय रईसुद्दीन शेख, जो बुलढाण्यातील चिखलीचा वेगवान गोलंदाज, ज्याने सातत्याने सलग 3 पर्व लक्ष्य करिअर अकॅडमी या टीम कडूनच तो क्रिकेट खेळतोय या स्पर्धेसाठी. काही क्षणांसाठी खेळ जरूर थांबलाय, कदाचित तिसऱ्या पंचांकडे वाटचाल केली आहे ऑनफिल्ड पंचांनी. त्यामुळे प्रथम स्पोर्टने जे खूप चांगलं कार्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केलंय त्यावर सुद्धा प्रत्येकाचं लक्ष आहे. आणि एक दर्जा काय असतो टेलिकास्टिंगचा, तो या स्पर्धेत पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर येत असताना प्रथम स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. हाईट चांगली आहे रईसकडे आणि बघायचं आहे पंचांचा काय निर्णय येईल. फेअर डिलिव्हरी, कदाचित हा बॉल डीप होत होता आणि तेच तिसऱ्या पंचांचं मत स्क्वेअर लेग पंच अजय यावेळी तेच सांगत होते, परंतु तिसऱ्या पंचांकडे वाटचाल केली. डीप होत होता, फेअर बॉलचा इशारा. तिसरा बॉल टाकण्यासाठी रईस सज्ज होतोय. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटच्या स्टिकवर लागला. हिट द टेक बॉल. गुडलेनच्या स्पॉटवर जेव्हा टप्पा पडून बॉल इतका उसळतो तर तुम्ही खांद्याचा चांगला वापर केला असावा. और लेन भी बहुत अच्छी थी और बल्लेबाज को थोड़ा बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में रईसुद्दीन द्वारा. लेन बहुत बढ़िया थी और योगेश इस वक्त एक पर खेल रहे हैं, निखिल पारबे एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. आकाश 11 कोकण 2 रन बगैर किसी नुकसान के. फुल टॉस के नॉन साइड पर खेल दिया खूबसूरती के साथ, बल्ले के बीचों बीच योगेश पेनकर के पारी की शुरुआत जो है ना बिल्कुल धमाकेदार. 6 रन. लाजवाब बॅटिंग. फुल टॉस बॉल होता आणि योगेश पेनकर सारख्या मचलेल्या खेळाडू समोर तुम्ही अशा प्रकारचा बॉल टाकू शकत नाही, ही चूक आहे. योगेश पेनकर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये कधीही येईल आणि जर तुम्ही त्याच्यासमोर फुल टॉस टाकाल तर मग सजा 6 धावांची असणार आहे. षटकार योगेशच्या बॅट मधून कॉन्फिडन्स वाढला असेल. धावसंख्या 8. आणखी एक फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. अल्ताप आहेत त्या ठिकाणी. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने निराश आहेत योगेश पेनकर स्वतःवर, कारण हाई बॉल फुल टॉस होता आणि पायावर होता, दिशाहीन होता. या बॉलवर सुद्धा एक मोठा फटका अपेक्षित होता. ओमी फिलहाल अगर देखे तो वो खुशी आई थी. फुल टॉस गेंद मतलब ये खुशियाँ थी, लेकिन योगेश इसका फायदा नहीं उठा पाए. गेंद को लैंड करना बहुत जरूरी है, तब जाकर वो गेंद हरकत करेगी. निखिल पारबे इस वक्त स्ट्राइकर इन पर. यावेळी ऑन दी अपचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय मिडॉनच्या डोक्यावरून. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर उंच उडाला चेंडू. प्रेक्षक झाले वेळे. हा खेळाडू आज वादळासारखा खेळे. षटकार. निखिल जिनके पास है स्किल, बहुत खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. लेन बॉल था, जल्दी भाप लिया था और खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर खेल दिया. निखिल पारबे इस छक्के के साथ 7 पर खेल रहे. योगेश पेनकर 8 पर बल्लेबाजी करे और पहले ओवर का खेल समाप्त हुआ.
आकाश चिलेमन कोकन ने 15 रन बनाए बगैर किसी नुकसान के। तो इस मैच में टॉस अगर देखे तो अपोनेंट टीम ने जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, लेकिन ये जो डिसीजन था, बल्लेबाजी का मौका मिला, न्योता दिया था अपोनेंट टीम ने, तो कोंकण की टीम ने ये जो इम्पोर्टेंट डिसीजन लिया था सही साबित किया पहले 6 गेंदों में। पहिले 3 बॉल जर पाहिले तर रईसचे चांगले राहिले होते, परंतु त्यानंतरच्या 3 बॉलवर त्याने 13 धावा खर्च केल्या आणि त्या ठिकाणून षटकाची समीकरणं बदलली। त्यामध्ये एक फुलटॉस होता, एक फुलर लेनचा बॉल होता। ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या टाळाव्या लागतील। विदर्भ मराठवाडा आज या टीमकडे एक आशेचा किरण म्हणून पाहते, कारण एक शिवशक्ती नागपूर जो संघ या ठिकाणी या स्पर्धेत चांगलं क्रिकेट खेळून पराजित झाला, कदाचित या टीमकडे आज विदर्भवासी आणि मराठवाडावासी एक आशेचा किरण म्हणून पाहतायत। ओमी, कल विदर्भ ने बल्लेबाजी बहुत उम्दा की, शानदार प्रदर्शन रहा बल्लेबाजों का, लेकिन गेंदबाजी में थोड़ी कमजोरी ना, उसका फायदा अपोनेंट टीम ने उठाया था। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये कैच हो जाएगा? गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाजी योगेश पेंडकर बैक टू द पेबल इन, और शेख अल्ताफ को मिली सफलता, बल्लेबाज योगेश को किया चलता। क्या बात है, प्रशांतजी आदवडे सर असले म्हणजे रायमिंग वर्डचे तुम्हाला कानावर शब्द ऐकायला मिळतीलच। अल्ताफ ने किया बल्लेबाज को चलता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते, चुकी केली नाही मुस्तफा शहा यांनी। अर्थातच छत्रपती संभाजीनगरचे वॉटसन अल्ताफ आले आणि पहिल्याच बॉलवर भाव खाऊन गेले, विकेट प्राप्त करून गेले। उम्मीद सबसे बड़ी बात है विकेट किसका है? योगेश पेंडकर बहुत साल से क्रिकेट खेल रहे लीजेंड खिलाड़ी हैं, और डिंग डोंग के लिए कप्तानी भी कर चुके हैं, आईएसपीएल खेल चुके हैं, तो इतना बड़ा विकेट है ये, कितना बड़ा विकेट, बहुत बड़ी सफलता। ये प्राइस विकेट मिला है अल्ताफ को। तेच मी म्हणत होतो की प्राइसलेस विकेट आहे आणि ही विकेट कदाचित लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे संघाचा कॉन्फिडन्स वाढवून जाईल। शेख अल्ताफ पहिल्याच बॉलवर जेव्हा कुठलाही गोलंदाज असेल त्याला जर पहिल्या बॉलवर विकेट मिळत असेल कुठल्याही स्पर्धेत तर कॉन्फिडन्स दुणावतो। सचिन ढवळे सरांचं जितकं कौतुक करावं या स्पर्धेच्या माध्यमातून तितकं कमी आहे, कारण भारतातील एकमेव स्पर्धा आहे जी एका वर्षात 2 पर्वात होते। ही गोष्ट प्रत्येकाला सक्सेसफुली करणं इतकं सोपं काम नाहीये, ते काम सचिन ढवळे सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी करतायत। 800 खेळाडू घेत आहेत, सामाजिक बांधिलकी आपण लॉकडाऊनमध्ये पाहिली, त्याचबरोबर इथे एरिया वाईज संधी आहे, 40+ संधी आहे, प्रोफेशनलला संधी आहे, 2दा स्पर्धा वर्षातनं होते, आयएसपीएलचं स्टिकर लागलेलं आहे, स्पर्धेचं वजन वाढलेलं आहे। नक्कीच, नो डाऊट। महेंद्र आलेत बॅटिंगसाठी, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा थोडासा बाहेर निघतोय। ज्याही वेळी गुडलेनच्या स्पॉटर बॉल टप्पा पडला आणि थोडासा बाहेर निघतोय महेंद्रसाठी, चांगला टप्पा शेख अल्ताफ यांच्याकडून। महेंद्र क्षमता भरपूर आहे, निखिल पारवे जे टीमचे कॅप्टन आहेत आज जबाबदारीचा खेळ करावा लागेल। 15-1 आकाश 11 कोकण या टीमची धाव संख्या। पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हाई बॉल निर्धाव टाकलाय शेख अल्ताफ यांनी। पहिल्या 3 बॉलवर शेख अल्ताफ, अर्थातच छत्रपती संभाजीनगरचे वॉटसन या नावाने प्रसिद्ध असलेले अल्ताफ चांगली गोलंदाजी करतायत। योगेश का विकेट मिला और उसके बाद में ये बहुत बड़ा कॉन्फिडेंस इनका बढ़ता हुआ, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। शॉर्ट बॉल पुलचा प्रयत्न, लीडिंग एज, क्षेत्ररक्षक मनोज पवार विकेट कीपर बॉलच्या खाली येत आहेत जावेद आणि विकेट मिळते। फलंदाज बाद, एका षटकात 2 मोहरे गारद, मनोज शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर। महेंद्र की पारी समाप्त हुई, अल्ताफ की बहुत ही बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई थी, लेकिन एंगल अच्छा था, ऑन साइड पर खेलना चाहते थे। विकेट के पीछे मनोज पवार, जावेद है विकेट के पीछे, बहुत ही अच्छा कैच, सतर्क सावधान, इन्होंने लिया कैच, अपोनेंट टीम का हुआ नुकसान, बहुत बड़ा नुकसान, 2 शिकार किए हैं गेंदबाज अल्ताफ ने। खूप चांगली गोलंदाजी, लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे शेख अल्ताफकडे आणि त्याचा फायदा होतोय। हिट द टेक गोलंदाजी करतायत, टप्पा पडल्यानंतर याही एक्स्ट्रा बाउन्स आणि चांगला झेल जावेद चौधरी यांचा। विकेटच्या मागे चुकी केली नाही आणि या षटकात ज्या 2 विकेट मिळाल्या आहेत प्रशांत सर पुनरागमन केलंय। पहिल्या षटकात 15 धावा आल्यानंतर लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे या टीमचा पलटवार आहे। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में। पहले ओवर में 15 रन गेंदबाज के ऊपर, अल्ताफ के ऊपर दबाव था, लेकिन उसी दबाव को झेलते हुए अपने 2 शिकार के, बड़े खिलाड़ी की निशानी क्या है? दबाव में आपको बेहतर करना पड़ता है। तो ये अच्छा ओवर था अल्ताफ का, और इस पर कोकण के टीम की अगर बात करें तो थोड़ा सा मुझे लग रहा है बैकफुट पर चले गए। पहले ओवर में मोमेंटम बल्लेबाजों के पास। बॅकफुटवरून कट करत असताना नजरेच्या खाली खेळला हा बॉल, रनआउटचा चान्स होता।
चांगला थ्रो यावेळी हैदरकडून आणि बॉल जर स्टंपवर लागला असता तर मग एक क्लोज कॉल असू शकला असता. 1 रन या बॉलवर मिळते. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 16 धावा. धाव फलकावर होत आहेत. 2 विकेट शेख अल्ताफ यांच्या खात्यात आहेत. 2 धावा 1 विकेट 5 बॉल टाकलेत. आज संधी आहे आणि त्या संधीचा सोनं करण्याचा प्रयत्न करेल लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे. इनसाइड आउटचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होऊन चाललाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये. काय कमालीची गोलंदाजी. 1 षटक 1 धाव 2 विकेट. हे प्रत्येक खेळाडू सोबत घडत नाहीये. ते शेख अल्ताफने करून दाखवलंय. 1 नंबर का टूर्नामेंट है प्रहार प्रीमियर लीग. 1 नंबर की गेंदबाजी हो रही है जहां बल्लेबाज इस प्रतियोगिता में आपने देखा सिक्सर और चौके की बरसात करते, उसी विकेट पर उसी सतह पर आपने बहुत बढ़िया गेंदबाजी की है. सफल ओवर. इस ओवर में शानदार असरदार गेंदबाजी रही है अल्ताफ द्वारा. नक्कीच लाखोंमध्ये चमकण्यासाठी लाखोंपेक्षा वेगळे प्रयत्न करावे लागतात. या खेळपट्टीवर अनेक गोलंदाज महागडे ठरले. त्याच खेळपट्टीवर शेख अल्ताफ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येतो आणि प्रहार प्रीमियर लीगच्या या 14व्या पर्वात प्रहार करतोय. पहिल्या डावात योगेश पेनकरचा हा षटकार, त्यानंतर निखिल पारवेने एक षटकार लगावला होता. दमदार बॅटिंग, परंतु त्यानंतर फुलर लेनचा बॉल अल्ताफ आले आणि पहिल्याच बॉलवर अल्ताफ यांना विकेट मिळते. निराश होते योगेश पेनकर. विश्वासच बसत नव्हता की बॅटवर कनेक्ट झाल्यानंतर झेल पकडल्या गेलाय लॉंग ऑनला. त्यानंतर बॅक टू बॅक हा जो लिडिंग एज होता, एक्स्ट्रा बाउन्स फॅक्टर राहिला या बॉलवर. आणि आता सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये ISPL बॉल ओव्हरची. ISPL ची संलग्नित आहे स्पर्धा. त्याचा फायदा खेळाडूंना ISPL च्या स्पर्धेत होईल. अनिकेत काळे येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. शेप जो होता तो थोडासा बाहेर काढला होता आणि त्याचमुळे टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जाताना दिसतोय. हा बॉल तुम्हाला कंट्रोल चांगल्या प्रकारे जर करता आला ना तर तुम्ही यशस्वी आहात या बॉलवर. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने. क्योंकि गेंद हरकत तो कर रही है लेकिन सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है. ये बहुत अच्छी गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप किया और वहां से गेंद बाहर की तरफ निकली है. और स्विंगिंग गेंदबाजी करते हुए अनिकेत काळे. अनिकेत काळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भरपूर चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने सातत्याने दिलाय. परंतु आज मसूद यांना चांगली बॅटिंग करावी लागेल आणि निखिल पारवे जबाबदारीचा खेळ करण्याची गरज आहे. शॉर्ट बॉल अप्परकटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पुन्हा मुस्तफा शहा. ISPL बॉल ओव्हर मध्ये अनिकेत काळे विकेट प्राप्त करतायत. फलंदाज मसूद बाद. अनिकेत काले की गेंदबाजी बहुत बेहतरीन है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं और कोंकण के बल्लेबाज संघर्ष करते हुए रनों के लिए जूझना पड़ रहा है. विकेट गिरता हुआ ये है अनिकेत काले. वो बरसा रहे आंख के गोले. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. टप्पा का ही उछाल था, ये अतिरिक्त उछाल वो परेशान करता. थोड़ी सी गेंद हरकत भी कर रही है और उछाल भी मिल रहा है, तो बल्लेबाजी करना इतना आसान है. और कंट्रोल, जैसे कि आपने बात को कंट्रोल के साथ गेंदबाजी कर रहे हैं और बेहतरीन कैच शाह का लाजवाब फील्डिंग भी हुई है. मुस्तफा शाह यांनी या मॅच मधला दुसरा झेल पकडलाय आणि पहिला बॉल जसा आउटस्विंग होता, हा दुसरा बॉल आतमध्ये आणला. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. मसूदची विकेट. 3 फलंदाज आकाश 11 कोकण या टीमचे माघारी परतलेत आणि जबाबदारी निखिल पारवेची वाढली आहे. आतापर्यंतचे हायलाइट्स. हा फुल टॉस बॉल जो फुल टोल वसूल केला आणि बॉस बनले होते योगेश पेनकर. त्यानंतरच्या बॉलवर निखिल पारवेचा हात धूम धडाक्यात षटकार आणि षटकाराने समोरच्या टीमवर दबाव टाकला, परंतु दबाव कमी झाला या विकेटने. योगेश पेनकरची विकेट महत्वाची होती मैदानाच्या आतमध्ये. पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. हैदर बॉलच्या खाली. 2 in 2. अनिकेत काळे यू ब्युटी. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. यावेळी आशिष आले आणि आशिष मैदानाच्या बाहेर जात आहेत. कीर्तिमान की दहलीज पर खड़े अनिकेत काले बहुत अच्छी गेंदबाजी कर. टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई. ऑकवर्ड पोजीशन में आशीष गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ. खिलाड़ी वहां मौजूद थे. स्क्वायर लेग पर बहुत अच्छा कैच. आशीष की कोशिश जो है ना रंग नहीं लाई. और इस मैच में अनिकेत काले वो बरसा रहे आंख के बगोले. इनका खेल, इनकी गेंदबाजी देखते हुए सबका दिल डोले. क्या कमाल का प्रदर्शन कर रहे हैं. नक्कीच अनिकेत काळे बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट आणि आता ISPL बॉल ओव्हर मध्ये हॅट्रिकची संधी आहे अनिकेत काळेकडे. अनेक मागच्या 3 दिवसातल्या ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा आपण पाहिल्या.
ISPL बॉल ओव्हर टाकणं प्रत्येकाला तितकं चांगलं जमलं नाहीये. मयूर वाघमारेने ते काम केलं कारण त्याचा सराव मयूर वाघमारे सातत्याने करतोय ISPLच्या स्पर्धांमध्ये. अनिकेत काळेने ते षटक आतापर्यंत चांगलं हाताळलंय आणि मी म्हणेल आजच्या रात्रीमध्ये किंवा आजच्या दिवसात जो संघ ISPL बॉल ओव्हर चांगल्या प्रकारे हाताळेल तो संघ वरचढ ठरेल, कारण 6 षटकांचे मॅचेस आहेत प्रशांत सर. जी हाँ, आईएसपीएल बॉल में रन बनाना बहुत मुश्किल हुआ, लेकिन तारीफ करना चाहूंगा मैं अनिकेत काले की कंट्रोल के साथ गेंदबाजी कर रहे हैं, कंट्रोल के साथ गेंदबाजी करते बल्लेबाज को परेशान किया. कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं. नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला बॅटिंगसाठी पाठवण्यात आलंय. हॅट्रिक बॉल असणार आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. मदन आले पहिला बॉल आतमध्ये आणलाय. हलकीशी अपील आहे या बॉलवर. काय स्विंग होतोय. अनिकेत काळेचा बॉल टप्पा पडला, आतमध्ये आणला. कदाचित चर्चा करतायत कॅप्टन समवेत. चर्चा झाली, कदाचित DRS साठी चर्चा केली, परंतु नकार आलाय. कदाचित हाईट फॅक्टर असू शकतो. बाउन्स चांगला होता आणि इम्पॅक्टही पडल्यानंतर कदाचित तो 19-20 होता. बाउंस ज्यादा था. मैदान के अंदर मुसाड़ के खिलाड़ी मदन सांध्या हैं बल्लेबाजी करने के लिए, और एक तरफ अनिकेत काले ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. निखिल पारवे बल्लेबाजी कर सकते हैं, इनफॉर्म बैटर हैं. मदन सांध्या इनफॉर्म बैटर हैं. पुन्हा एक वेळ सॉफ्ट हँडने खेळत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त शरीरापासून दूर ढकलला हा बॉल. हा दबाव आहे या मॅचचा. निखिल पारवेला माहित आहे हे षटक आता चांगल्या प्रकारे खेळून काढावं लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. विकेट्सही वाचवायच्या आहेत आणि धावाही करायच्या आहेत. या दुहेरी दबावात मदन चांदे आणि निखिल पारवे कशा प्रकारे बॅटिंग करतात यावर कोकणवासियांचं आज लक्ष असणार आहे. आज आकाश 11 कोकण टीमच्या पाठीराख्यांचं लक्ष असणार आहे. शेवटचा बॉल अनिकेत काळे यांच्या या षटकामधला. ओ पुन्हा एक वेळ खूप चांगला बॉल. ना आता है ना पता है, फिलहाल कोई खता भी नहीं है. मागच्या 2 षटकात 4 विकेट आणि फक्त 2 धावा. लक्ष्य करिअर अकॅडमी या टीमचं लक्ष आहे या मॅच मध्ये विजय नोंदवायचा आहे. ऍक्शन रिप्ले या बॉलचा बघा. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला बॉल, कारण शेप आतल्या बाजूला होता. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी हा इन स्विंगर. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. टप्पा खाते उछाल मिला, थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आई. गति भी बहुत अच्छी है, उम्मीद गति भी बहुत अच्छी है, तो इसका भी फायदा इस वक्त गेंदबाज को मिला. अनिकेत काले 1 ओवर और कमाल की गेंदबाजी करते 2 विकेट. ये दूसरा ऐसा ओवर है जिसमें रन बनाना बहुत मुश्किल हुआ. पिछले 2 ओवर में बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन विदर्भ के गेंदबाजों ने किया है. आकाश 11 कोकण पहले ओवर में जबरदस्त प्रदर्शन था. ये बाउंड्री लाइन है, बल्लेबाजों को अभी भी वो जो गेंद है वो बाउंड्री लाइन की तरफ नहीं आ रही है. यहाँ आपको खेलना है, बाउंड्री लाइन को ढूंढना है, तब जाकर बात बनेगी. और अभी गेंदबाजों की बात करें तो उम्मीद गेंदबाजों ने असरदार गेंदबाजी की है. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री रोप दाखवल्या जाते, परंतु खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केली आहे. प्रहार प्रीमियर लीग 14च्या माध्यमातून सचिन ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. अल्ताफ येत आहेत गोलंदाजीसाठी. या आधीच्या षटकात 2 विकेट, 1 धाव फक्त खर्च केली होती. लक्ष्य करिअर अकॅडमीने. आज मराठवाडा आणि विदर्भाचं लक्ष या मॅचवर आहे. प्रेक्षक बघा मैदानावर सुद्धा मोठ्या संख्येने आले आहेत. रईसुद्दीन शेखच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये सतीश येताना दिसत आहेत. मनोज पवार येत आहेत, माफ करा, मनोज पवार येत आहेत. मनोज पवार रईसुद्दीन शेख यांच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी शॉर्ट बॉल पुल केलाय समोरच्या दिशेने. लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक मुस्ताफाचे सेफ हँड. ये हात नाही गुल्लक है, मानो की हाथों में चुंबक है. तिसरा झेल पकडलाय मुस्ताफाने आणि अल्ताफ पुन्हा एक वेळ नवीन षटकात आले. पहिल्या बॉलवर विकेट. अल्ताफ की बहुत अच्छी गेंदबाजी. 3 विकेट वो चटका चुका है. देखिए किस तरह से गेंदबाज. टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड पर बिल्कुल खेला गया था. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद था. दूसरे एंगल से देखें, इस बार ये शॉट खेलने के लिए बल्लेबाज हुए लेट और अल्ताफ ने लिया तीसरा विकेट. विकेट बहुत इंपॉर्टेंट है और कमाल की तिखी घातक गेंदबाजी अल्ताफ द्वारा. यमक जुळवणारी शब्द ऐकायचे असतील तर मग तुम्हाला कोकणातील कोहिनूर अर्थात प्रशांतजी आदवडे सरांना शोधावंच लागेल. तिथे तुम्हाला यमक जुळवण्याची 100% गॅरंटी आहे. विकेट येते आहे अल्ताफच्या खात्यात. ही 3री विकेट. टाईमकडे लक्ष द्यावं लागेल, कारण 30 मिनिटांचा टाइम आहे प्रत्येक टीमसाठी. कमालीची गोलंदाजी लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे संघाकडून. प्रेक्षक जे षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी आले आहेत बघा. काहींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. आणि कॅमेरा ही अशी गोष्ट आहे प्रशांत सर, तुम्ही किती टेन्शन मध्ये असू द्यात, कॅमेऱ्याची लेन्स किंवा कॅमेरा तुमच्या समोर आला म्हणजे स्माइल येणार याची 100% गॅरंटी. जी हाँ चेहरे पर मुस्कुराहट है और कैमरे में लेंस. बल्लेबाजी कर रहे तो क्रिकेट का सेंस.
बहुत इंपॉर्टेंट है। टप्पा खाती गेंद नीचे रही है, ऑनसर पर खेलना चाहते थे, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में अल्ताफ द्वारा। कमाल का प्रदर्शन कर, ऊंचे कद के गेंदबाज है, तो ओमी हाईमेसिस की गेंदबाजी हो रही है और सही इलाके में गेंदबाजी, गुडलेस स्पॉट का अच्छा इस्तेमाल। नक्कीच गुडलेनच्या स्पॉटवर तो स्पॉट सोडला नाहीये। जरूर एक फुलर लेनच्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर जी लेंथ आहे 5 मीटरची रेंज, ज्या रेंजमधून बॉल टप्पा पडल्यानंतर कधी उसळी घेतात तर कधी खाली राहतात। हा आधीचा बॉल खाली राहिला, आतमध्ये आला, त्या आधीची विकेट मिळाली होती ती बाउन्सरवर मिळाली, कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल अतिरिक्त उसळी होत होता, त्यामुळे चांगली गोलंदाजी। टप्पा पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न, अपील या बॉलवर, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला आणि फलंदाज डगआउटच्या दिशेला रवाना। अल्ताफच्या खात्यात ही 4थी विकेट आहे या मैच में। 4 विकेट चटका चुके अल्ताफ, बहुत शानदार गेंदबाजी कर रहे हैं। 19 पर 6। ये देखिए क्या हुआ था, मुसाड़ के ये बल्लेबाज है, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते तो दूसरे अटेम्प्ट में कैच लपक लिया गया। बेहतरीन गेंदबाजी, प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है, सफर बहुत आसान बन जाता है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। नक्कीच शेख अल्ताफ, छत्रपती संभाजीनगरचा वाटसन आज प्रहार प्रीमियर लीग मध्ये वाट लावतोय फलंदाजांची। 4 विकेट त्याच्या खात्यात, दुसऱ्या आटेमध्ये झेल घेण्याचा यशस्वी राहिला प्रयत्न। जावेद चौधरी यांचा विकेटच्या मागे, फायफर घेतील का या स्पर्धेत? शेख अल्ताफ हे पाहायचं आहे। विकेट 4 त्यांच्या खात्यात आहे, धावा फक्त 2 दिले आहेत। बॅटिंगसाठी विशाल आलेत, नवीन फलंदाज। पुन्हा पुलचा प्रयत्न, बॉल हवेत, फायफर मैदानाच्या आतमध्ये, एक फटका एक झटका, इतिहास तयार आणि आज अल्ताफ बनतोय प्रहार मध्ये सुपरस्टार। क्या गेंदबाजी की, बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, सेलिब्रेशन मोमेंट है टूर्नामेंट का फाइपर पूरा करने वाले खिलाड़ी। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। इस सीजन में मैंने बबलू को देखा था बहुत बढ़िया काम करते हुए, भावेश पवार ने वो 5 विकेट चटकाने का कारनामा किया था। इस वक्त अगर देखें तो गेंदबाज के 5 उंगलियां घी में, गेंदबाज के 5 उंगलियां घी में और बल्लेबाज का सिर कढ़ाई में। 5 विकेट चटकाए हैं, फाइपर पूरा किया। और अल्ताफ भाई, आप तो 5 स्टार खिलाड़ी हैं, क्या गेंदबाजी आपने की है? नक्कीच अल्ताफ सांगतायत, छत्रपती संभाजीनगर ते प्रहार प्रीमियर लीग पुणे हा प्रवास फक्त मी गाडीमध्ये येण्यासाठी नाही केलाय, तर आता मला त्या गाडीत बसायचंय जी गाडी सुपरस्टार बनण्याच्या दिशेने जाते, आणि हा खेळाडू सुपरस्टार बनण्याच्या तयारीत आहे। 5 विकेट घेणं कुठल्याही खेळाडूसाठी स्वप्नवत प्रवास है। 5 स्टार सुपरस्टार, आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंगस्टार। एक बहुत बड़ा मंच, और मंच का नाम है प्रहार। प्रहार में आप पलटवार कर रहे हैं। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, फॉल ऑफ विकेट। अभी तक 5 विकेट चटके अल्ताफ ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। पटके भी गेंद टप्पा खाते उछाल मिला, अब बाउंसर का इस्तेमाल। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में अल्ताफ द्वारा रहा है। सदी भी गेंदबाजी, घातक गेंदबाजी, तीखी गेंदबाजी इस मुकाबले में अल्ताफ द्वारा। नक्कीच फलंदाजांना काही सुचत नाहीये या खेळाडू समोर फटके लगावायचे तरी कशा प्रकारे। शेख अल्ताफ धावा द्यायचं नाव घेत नाहीयेत। अतिशय चांगली गोलंदाजी, शॉर्ट बॉल पुल केलाय, समोर मारलाय, बाउन्स होता हा बॉल, लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषेच्या बाहेर। पंचांचा इशारा बघण्यासारखा असेल। 6 धावा मॅक्सिमम प्रहार प्रीमियर लीग षटकार। परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोकणमधनं आलेले हे सर्व खेळाडू आहेत, आणि हा फटका पहा, सुंदर होता, टाइमिंग चांगला होता। निशी इनका नाम, निशी ने अपने टीम के लिए खुशी दी है, क्योंकि मोमेंटम आपके पास नहीं था, मोमेंटम अपोनेंट टीम के पास था। फाइपर पूरा किया था, उसके बाद में छक्का आ गया। तो इस तरह की बल्लेबाजी आपको करने की जरूरत है। 4 ओवर 25 7 विकेट के नुकसान पर, और उम्मीद कुल मिलाकर 6 ओवर का ये मुकाबला है। अभी 12 गेंदें, अगर 12 गेंदों में और 25-30 रन आप बनाते हैं तो मैच में मजा आएगा। नक्कीच फॉल ऑफ विकेट, पहिली विकेट जी योगेश पेनकर यांची आली होती। फुलर लेनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चांगला झेल मुस्तफा शाह यांचा, त्यानंतर हा बिगिटचा प्रयत्न होता। गोल्डन डकचे शिकार आले, 0वर बाद झाले। लीडिंग एज लागून विकेट कीपर करवी, हा पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेग मध्ये हैदर उपस्थित, झेल चांगला पकडला, समोर खेळण्याचा प्रयत्न होता। याही वेळी फटका हवेत होता, आणि याही वेळी मुस्तफा शाह बॉलच्या खाली, कट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या तिसऱ्या आटेमध्ये झेल पकडला जावेद यांनी, आणि यावेळी तर बॅट फिरली एका दिशेने, बॉल गेला अक्रमच्या दिशेने। अक्रम काजीने चुकी केली नाही, आणि शेख अल्ताफ यांनी 5 विकेट आपल्या खात्यात जमा केल्या।
मुस्तफा शहा येत आहेत गोलंदाजीसाठी. आणखी एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा उछालता छेड़छाड़ी करने की कोशिश बल्लेबाज द्वारा. अब्बास इस वक्त वाइट बॉल का इशारा, अब्बास पीछा कर रहे थे गेंद का. वाइट बॉल के साथ स्कोर में बढ़ोतरी. ओवर 5वां प्रगति पर स्कोर 26/7. आकाश 11 कंकन, आदित्य घाक और आकाश शिंदे की टीम है. और इस वक्त आकाश 11 कंकन गेंदबाजी करने के लिए मुस्तफा शाह. अच्छी फील्डिंग रही है मुस्तफा की. और शॉट अच्छा नहीं है. उमी अनवडाट के साथ बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज अब्बास. फुटवर्कच नव्हतं. फटका खेळत असताना गुडलेनच्या स्पॉटवरचा बॉल बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, ज्यामध्ये अपयशी राहिले अब्बास. परंतु आज आकाश 11 कोकण टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. या ठिकाणून किमान 50 धावा तरी कराव्या लागतील मॅच मध्ये. टप्पा खाते थोड़ी गेंद अंदर की तरफ आई. इस बार फुटबॉल खेले हैं. कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा बल्लेबाजों को. इस तरह से वो पहले 4 ओवर में आपको बल्लेबाजी करनी थी, लेकिन पहले 4 ओवर खास करके वो 3 ओवर कमाल की गेंदबाजी रही है. स्टार्ट अच्छा किया था कोकण की टीम ने, लेकिन उसके बाद में अल्ताफ ने पलटवार किया. हा निरागत चेहरा बघा स्क्रीनवर जो दिसतोय. क्रिकेटचा वेळ आतापासूनच त्याच्या नसामध्ये भिनते. वडिलांसोबत तो मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्यामुळे वडील क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि ते मुलाला क्रिकेट प्रेमी बनवण्याच्या दिशेने वाटचाल करतायत. हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये फटका उडवलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक इनुस प्रयत्न चांगला. ग्राउंड कव्हर केलं होतं. लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ग्राउंड कव्हर केलं, परंतु झेल सुरक्षितरित्या पकडू शकले नाहीत आणि चुकीच्या एंडने थ्रो. त्यामुळे काही धावा धावफलकावर जोडल्या जातील आणि या 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 31 धावांवर. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है. मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है. मेहनत करनी पड़ेगी बल्लेबाजों को. एक साझेदारी की जरूरत है. 7 विकेट गिर गए हैं और कम से कम 45-50 रन आपको बनाने पड़ेंगे इस मुकाबले में. मुस्तफा शाह गेंदबाजी करे. सामने बल्लेबाज नशीब ऑफ स्टंप के बाहर, थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके खेलने का प्रयास जरूर किया गया था. पहले ऑफ स्टंप के बाहर आए थे, सफल हुए थे, तो बेहतरीन तरीके से उमी इस मुकाबले में मुस्तफा ने फॉलो किया. DRS ची मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. पंचांनी हा वैध बॉल ठरवलाय. त्याला चॅलेंज करत असताना फलंदाजी करणारा संघ आकाश 11 कोकण, परंतु 7 फलंदाज माघारी परतले. त्यापैकी 5 विकेटची अल्ताफच्या खात्यात आहेत. सचिन ढवळे सरांनी केलेलं हे आयोजन, सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीने हे दैदिप्यमान नियोजन, आणि या स्पर्धेची चर्चा संपूर्ण देशभरात आहे. या बॉलचा निर्णय काही क्षणात येईल आणि मी म्हणेल हे फेअर बॉलचा इशारा येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे मुख्य पंचांचा जो निर्णय होता ऑनफिल्ड पंचाचा तो कायम ठेवलाय टीव्ही अंपायरने सुद्धा. आणि सर मी एक गोष्ट अधोरेखित करेल की आतापर्यंतच्या विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट इतिहासातील ही पहिली स्पर्धा आहे ज्यामध्ये विदर्भाच्या बाहेर 2 टीम विदर्भाच्या खेळत आहेत. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे या प्रीमियर लीगचा गाजावाजा विदर्भाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत म्हणजे चांदा ते बांदा है. जी हाँ, मुस्तफा गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में. बढ़िया गेंदबाजी. 5 गेंदों में 6 रन. स्कोर 31-7 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर आखिरी गेंद शेष है. बल्लेबाज ने ऑन स्ट्राइक. सुंदर गेंदबाजी. कवर पर, इस कवर पर खिलाड़ी तैनात है. निशी रखेंगे अपने पास स्ट्राइक. 5 ओवर का खेल. आकाश 11 कोकण ने बनाए 32 रन 7 विकेट के नुकसान पर. अवसर की प्रतीक्षा में मत बैठो. आज का अवसर आपके लिए सर्वोत्तम है. एक बेटर मौका, एक बहुत ही जबरदस्त मौका, सुनहरा अवसर है. इसको थोड़ा और बड़ा बनने की कोशिश करनी चाहिए कोकण के बल्लेबाजों को. नक्कीच संधी येत नसते, ती कार्यातून निर्माण करायची असते. वेळ आली की मग त्या वेळेवर सवार व्हावं लागतं आणि आज लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे ही टीम तेच करते. समोर कोकण सारखा एक मातब्बर संघ आहे ज्या टीम मध्ये मातब्बर खेळाडू आहेत, योगेश पेनकर, निखिल पारवे सारखे, आणि त्या टीमला आज दबावात टाकलंय कुठे तर पुणेच्या सिंहगड कॉलेजच्या या क्रिकेट मैदानावर. निमित्त आहे प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वाचं. विदर्भाचे सर्व खेळाडू आहेत दक्ष आणि त्यांचं आहे प्रहारच्या ट्रॉफीवरती लक्ष. टीमचं नाव काय? लक्ष्य. क्या बात है. जिसने खुद को खर्च किया, दुनिया ने उसे गूगल पर सर्च किया. ये एक बहुत बड़ा अवसर है, सुनहरा अवसर इस वक्त बल्लेबाजों के लिए, गेंदबाजों के लिए. खासकर निशी 7 पर खेल रहे, अब्बास 6 पर खेल रहे. अब्बास संघर्ष कर रहे हैं और इस वक्त कॉन्सेंट्रेशन के साथ, एकाग्रता के साथ बल्लेबाजी करने की जरूरत. 6 गेंदें हैं और 6 गेंदों में कम से कम 3 बड़े स्ट्रोक खेलने होंगे बल्लेबाजों को. और विदर्भ की कोशिश होगी और 2 विकेट
अगर विकेट भी नहीं आते तो कोई परेशान नहीं है, लेकिन बड़ा स्ट्रोक नहीं आना चाहिए, वो प्रयास रहेगा विदर्भ के गेंदबाजों द्वारा। नक्कीच 5 षटक 32 धावा गोलंदाजी ट्रॅकवर सतीश जाधव अर्थात सतीश नाना जाधव जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोलंदाज आहेत. वेगवान बॉल पायावर अपील, या बॉलवर करताना पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. LBW स्वरूपात फलंदाज निशी मैदानाच्या बाहेर वाटचाल करतील. निशी बहुत अच्छे खिलाड़ी जरूर है, लेकिन इस मैच में इनका मैजिक नहीं चला. 7 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया. हे भगवान, महंगी घड़ी सबको दे, हे भगवान महंगी घड़ी सबको दे, लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को न दे. इस वक्त कोंकण की टीम के लिए मुश्किल वाली घड़ी है. विकेट के सामने पाए गए निशी, और एक विकेट गिरने का सिलसिला जारी है. नक्कीच बरोबर स्टंपच्या समोर पाहायला मिळाले, त्यामुळे सोपा निर्णय होता ज्येष्ठ पंच अजय आवळे सर यांच्यासाठी. आणि लगेच त्यांनी आकाशाच्या दिशेला बोट कळवलंय आणि फलंदाज निशीची इनिंग समाप्त झाली. पहिल्याच बॉलवर याही षटकाची सुरुवात विकेटने होते आहे. सतीश नाना जाधव आले, त्यांनी विकेटने सुरुवात केली आहे. कदाचित आज विकेट घेण्याचा खाऊ घातला की काय या टीमच्या खेळाडूंना. 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 ला 8. सतीश नाना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करू देतात. न्यू बॅटर मुस्तकीम. अच्छा प्रदर्शन अभी तक गेंदबाजों का रहा है. ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, थी एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला गया. लेट आए लेकिन बहुत बढ़िया तरीके से आए हैं. देर आए दुरुस्त आए. मुस्तकीम का नंबर ये नहीं है, मुस्तकीम का नंबर ये नहीं है. उम्मीद वो मिडल ऑर्डर में खेलेंगे या 1, 2, 3 में खेलेंगे. बहुत लेट बल्लेबाजी करने के लिए आए. नक्कीच बॅटिंगसाठी आलेत, कुठे आलेत याचा फरक पडत नाही. मी आलो याची जाणीव करून देत आहेत लक्ष करिअर अकॅडमी पुणे संघाच्या गोलंदाजांना. षटकार आलाय. आणखी एक वेळ हाय फ्लाय इन टू द स्काय. मुस्तकीम आला आणि तो बरसायला सुरुवात करतोय. 2 बॉलवर 2 तडाके. शानदार स्ट्रोक, बैक टू बैक सिक्सेस. मुस्तकीम का नंबर थोड़ा ऊपर होना चाहिए, वो कमाल की बल्लेबाजी करते. शानदार स्ट्रोक खेला गया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. आपने सही कहा, हाई फ्लाई इनटू द स्काय. गेंद कर रही है टाटा बाय बाय. वाह मुस्तकीम वाह, क्या शॉट खेला है. लाजवाब बल्लेबाजी कर रहे. नक्कीच मॅच मध्ये जीव ओतणारी बॅटिंग. 44 धावा 8 गडी बाद. मुस्तकीम 2 बॉलवर 2 षटकार ठोकतायत आणि मॅचला ऑन केलंय. चॉप करण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा बॉल अपी व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि DRS ची लगेच मागणी केली आहे. आता बॉलिंग करणाऱ्या टीमचा DRS आहे. ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉलचा निर्णय केलेला आहे. त्याला चॅलेंज करत असताना गोलंदाजी करणारा संघ लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे. मुस्तकीमची हा ऑर्डर 9व्या विकेटसाठी तो बॅटिंगसाठी आलाय, हा प्रश्न न समजण्या पलीकडे. असली एरिया की परख जोहरी का होती है, वही काम कप्तान का है. भाई सही जगह पर लगाएंगे तब बात बनेगी. ये काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है. अब टीवी अंपायर का क्या फैसला होगा वो देखना बहुत जरूरी. पहली 2 गेंदों की अगर बात करें तो मुस्तकीम के लिए थोड़ा सा एक ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और एक गेंद तो बिल्कुल रेंज में थी, उसके ऊपर प्रहार किया गया. स्ट्रक कवर और डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ 2 छक्के जड़ चुके हैं मुस्तकीम. काबिल तेज बंदे के अंदर हुनरबाज खिलाड़ी है, लेकिन थोड़ा लेट आए हैं, थोड़ा देर से आए हैं बल्लेबाजी करने के लिए. अब आपके पास कम गेंदे हैं, इससे व्हाइट बॉल का इशारा और दमकम ज्यादा लगाना होगा. गेंदबाजी करेंगे गेंदबाज सतीश नाना. इस ओवर में 3 गेंदों में 13 रन. मुस्तकीम 12 पर खेल रहे हैं. इस बार भी आंसर पर खेल दिया. लॉन्गर पर खिलाड़ी बहुत ऊपर गेंद, तारामंडल में गेंद के नीचे खिलाड़ी. लॉन्गर पर कैच. मुस्तफा बहुत ही शानदार कैच. शाह साहब ने अच्छा कैच लपका. 90 विकेट का पतन. चौथा झेल पकडलाय मुस्तफा शाह यांनी आज. मुस्तफा शाह यांच्याकडे बॉल मारा आणि विकेट गेली म्हणून समजा, असंच काही घडलंय आज. तर टाइम या ठिकाणी संपलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 30 या वर्तुळाच्या आतमध्ये आता आपल्याला घ्यावा लागेल. 30 मिनिटांचा आपणास टाइम दिला होता, तो टाइम संपलाय. ह्या ऑनफिल्ड पंचांच्या सूचना आहेत, त्यामुळे आता एक अतिरिक्त खेळाडू 30 या वर्तुळाच्या आतमध्ये आपणास घ्यावा लागेल. विकेट येते आहे. बोट फिरवली होती, बॅक ऑफ दी हँड लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. जो उंच गेला बॉल जास्त दूर नाही आणि मुस्तफा शाह बॉलच्या खाली होते. त्यांनी कुठलीही चुकी केली नाही. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा झेल पकडलाय. सुंदर प्रदर्शन इस मुकाबले में विदर्भ के गेंदबाजों द्वारा रहा है. आकाश 11 कोंकण 45 9 विकेट के नुकसान पर. अभी भी यहाँ से और 5 रन अगर आप बनाएंगे ना तो बात बनेगी. सतीश नाना का बहुत ही महत्वपूर्ण ओवर है.
ऑन साइड पर हवा में खेल दिया, मिड विकेट पर पुल किया, गेंद के नीचे खिलाड़ी और आकाश 11 कोकन ऑल आउट। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, लाजवाब प्रदर्शन आज लक्ष्य एकेडमी द्वारा संकल्प कर पे आए थे मैदान के अंदर। ऑल आउट का स्टिकर आकाश 11 कोकन को लगा है। उम्मीद आज बल्लेबाजों ने बिल्कुल हाराखेरी की, कुछ अच्छा स्टार्ट नहीं मिला और रेगुलर इंटर में विकेट गिरते गए, दबाव बढ़ता गया। ये गेम देखिए लेग ब्रेक गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे। लेग कटर गेंदबाजी, अब जब आप गेंद के ऊपर उंगलियां फेरते हैं तो बल्लेबाजी करना आसान, गेंद थोड़ी रुक कर आती है और उसका फायदा सतीश नाना को मिला। नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेने अक्रम काझी यांनी कुठलीही चुकी केली नाही। सोपा झेल होता अक्रमसाठी आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे। पहिला डाम ऑल आउट होतोय आकाश 11 कोकण संघ, ज्याची कोणी अपेक्षा केली नव्हती। हेच क्रिकेट आहे, हेच क्रिकेट आहे जे प्रत्येकाला उत्तर देऊन जाते। बॅटिंगचा विचार केला तर योगेश पेनकर 5 बॉल 8 डावा, शेख अल्ताफच्या खात्यात विकेट, मुस्तफा शहाने झेल पकडला, निखिल फारवे 5 बॉल 8 सेम टू सेम, शेख अल्ताफ मुस्तफा शहा कॅच, महेंद्र खातं उघडू शकले नाही आहेत, अल्ताफ यांची शिकार बनले, जावेद यांनी कॅच पकडला, मसूद खातं 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये आहे, अनिकेत काळेने विकेट प्राप्त केली, आशिष अमरे हैदर यांनी चांगला झेल पकडला, अनिकेत काळेच्या खात्यात ही विकेट होती, मदन जावेद यांनी झेल पकडला आणि अल्ताफ यांच्या खात्यात विकेट होती। दोन्ही खेळाडू बॅक टू बॅक खातं उघडू शकले नाहीत। अब्बास शेवटपर्यंत नाबाद राहिले 6 धावाकडून, विशाल यांनी खातं उघडता आलं नाही। सतीश नाना यांनी लगातार 3 विकेट या आधीच्या षटकात म्हणजे 3 विकेट घेण्याचा पराक्रम यांनी केलाय। मुस्तकिन के 12 बाकी अगर देखें तो डबल डिजिट में कोई नहीं है, 88016110, ये कोई टेलीफोन नंबर नहीं है। बहुत ही खराब बल्लेबाजी रही है। गेंदबाजी की बात करें तो कमाल का प्रदर्शन रहा, लेकिन मैं जाऊंगा अल्ताफ भाई, 2 ओवर 8 रन 5 विकेट का ऑल फाइबर पूरा किया था। अनिकेत 1 ओवर 2 रन और 1 रन और 2 विकेट, बहुत ही अच्छी गेंदबाजी। मुस्तफा की बात करें तो मुस्तफा शाह 1 ओवर 7 रन, कोई विकेट नहीं है। सतीश नाना 5 गेंदों में 13 रन और 3 शिकार। तो कंट्रीब्यूशन हर किसी गेंदबाज का रहा है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। रईसुद्दीन ने भी बहुत अच्छी गेंदबाजी जरूर करने का प्रयास किया, लेकिन पहले ओवर में महंगे साबित हुए। ये बल्लेबाजी योगेश पेंटर के लिए पुल टॉस गेंद थी, इसी ओवर में 15 रन बनाए गए थे। स्टार्ट अच्छा करके दिया था प्रारंभिक बल्लेबाजों ने। ऑन साइड पर पुल शॉट, वो छक्का, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। उसके बाद में ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक लॉन्ग ऑन पर खेलना चाहते थे, हवा में गेंद छता ऊपर चले गई, योगेश पेंटर का बेश कीमती विकेट। और महेंद्र आए थे, उनका भी कुछ अच्छा प्रदर्शन नहीं रहा, बल्ले का बाहरी किनारा लगा, बहुत अच्छा कैच विकेट कीपर का। दबाव बनाते गए बल्लेबाज के ऊपर गेंदबाज, ये आइस पेल बॉल में कमाल किया गेंदबाजों ने, टप्पा खाते उछाल मिला। बल्लेबाजों को भी जल्दी मैदान के अंदर, प्रारंभिक बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है। ये हाईलाइट आप देख रहे हैं, क्या गेंदबाजी रही है। आइस पेल बॉल का सबसे बेहतरीन इस्तेमाल अगर किसी ने किया है तो ये गेंदबाज है, क्या गेंदबाजी रही है। और सही इलाके में गेंदबाजी, विकेट भी प्राप्त किए और अनुशासन भी था। नक्कीच शेख अल्ताफच्या ह्या विकेट काही पाहताय तर या काळात तर धावा येण्याचं नावच नव्हतं। मागच्या त्या 2 षटकांमध्ये सातत्याने विकेट आल्या। हा अक्रम काझीचा झेल, ज्यावर फायबर पूर्ण केलं, 5 विकेट घेतल्या होत्या। त्यानंतर समोर फटका खेळला होता, बॉल हवेत गेला आणि दूरही लॉंग ऑफला षटकार। त्यानंतर सतीश नाना लेग बिफोर LBW स्वरूपात विकेट त्यांनी प्राप्त केली। यावेळी मुस्तकिम आले आणि मुस्तकिमने हा जो डीप एक्स्ट्रा कव्हर वाईट लॉंग ऑफला षटकार लगावला आणि त्यानंतर अक्रॉस द लाईन डीप मिड विकेट, ज्याचे बॅक टू बॅक 2 षटकार, परंतु मुस्तकिम यांची सुद्धा विकेट। स्लोवर 1 जो ओळखता आला नाही आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल पकडला आणि त्यानंतरच्या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या क्षेत्रात अक्रम काझी यांनी चूक केली नाही। याचबरोबर ऑल आउट झाला हा संघ आणि लक्ष ठेवलं आहे आता या लढतीमध्ये मॅच जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष्य करिअर अकॅडमी संघासमोर। अब्बास इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बाहेर जात आहेत आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। 36 चेंडू 46 धावांची गरज। ओमी पिछले मैच में 47 का टारगेट था, इस मैच में 46। वो मैच कमाल का हुआ, रोचक मुकाबला रहा था। जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के कोंकण के गेंदबाजों को गेंदबाजी करने की जरूरत होगी, तभी जाकर बात बनेगी। और इस मैच में ओमी विकेट बहुत बड़ा फैक्टर रहेगा। इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येत आहे, तर नक्कीच जे घडलं ते सोडायचं आणि जे घडवायचं त्यासाठी लढायचं। आणि या मॅच मध्ये लढाई राहील त्या 46 धावा वाचवण्याची।
आकाश एलेवन कोकण संघाकडे एक क्षमता आहे, परंतु बॅटिंगमध्ये स्टार कास्ट आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर लक्ष करिअर अकॅडमी पुणे संघाकडे, तर मजा येईल या लढतीमध्ये. 47 धावांचं आव्हान. कोकणच्या नजरा या मॅचवर आहेत, दुसऱ्या बाजूला विदर्भ मराठवाड्याच्या नजरा या मॅचवर असणार आहेत. एका बाजूला विदर्भ मराठवाड्याचं तापमान आणि दुसऱ्या बाजूला कोकणचा ओलावा या मॅचमध्ये भिडतायत. कुठला संघ जिंकेल या दुसऱ्या डावात पुन्हा एक वेळ क्रीडा रसिको आपणा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावासाठी अनिकेत काळे, इनुस पठाण ही सलामीची जोडी. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. इनुस स्ट्रायकिंग एंडला होते, कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने सुरुवात. मुस्तकीम आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. बहुत अच्छी गेंदबाजी ये करते हैं मुस्तकीन मुकादम. अगर इस ओवर में वो थोड़ा दमखम दिखाएंगे तो मजा आएगा. मौका बहुत बड़ा है आपके लिए. और दमखम दिखाया, हवा में गेंद बहुत ऊपर खड़ी हो चुकी है. विकेट कीपर गेंद के नीचे आ रहे. कैच. मुस्तकीन मुकादम इस मुकाबले में दिखा रहे दमखम और बता रहे हमारे पास भी नहीं कुछ कम. अब मजा आएगा. कभी खुशी कभी गम वाला मैच देखने का मौका मिलेगा या शानदार स्टार्ट कोकण की टीम के लिए. नक्कीच या मॅच मध्ये पलटवार. धावा कमी आहेत परंतु लढणं आम्ही सोडणार नाही हेच सांगत असताना आकाश एलेवन कोकण संघ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज. मुस्तकीमने विकेटचा चान्स क्रिएट केला आणि कॅप्टनने तो चान्स ग्रॅब केला. जिंकणाऱ्यांची ॲटिट्यूड, हरलेल्यांची फाईट आणि क्रिकेट प्रहार प्रीमियर लीगची स्पर्धा होते डे अँड नाईट. और क्या जबरदस्त फाइट है, जबरदस्त मुकाबला, जबरदस्त मैच है. फ्लड लाइट में मुकाबला. थोड़ी देर के बाद आप जरूर देखेंगे खूबसूरत ट्रॉफी. बढ़ गए दिलचस्पी, बढ़ गए दर्शक काफी. और कौन उठाएगा ये खूबसूरत ट्रॉफी? प्रहार. कौन जीतेगा? किसकी होगी हार? किसके लिए खुलेगा जीत का द्वार? कौन जीतेगा ये खूबसूरत ट्रॉफी? प्रहार प्रीमियर लीग की खूबसूरत ट्रॉफी है. शरद सर बिल्कुल भी ट्रॉफी लेके आए हैं और बल्लेबाज मैदान के नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए अब मौका मिल रहा है. बल्लेबाजी करने के लिए आए बैटर जावेद चौधरी. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे फलंदाज फलंदाजीसाठी आले आणि भन्नाट फॉर्म मध्ये आहेत सध्या तरी. आज लक्ष करिअर अकॅडमी या टीम कडून पुण्याच्या प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चान्स मिळालाय जावेद चौधरी यांना. मॅच मध्ये मजा येईल. आज हा सामना चांगला होईल सर, कारण एक प्रेक्षक सुद्धा एक चांगला सामना पाहण्यासाठी ज्या ठिकाणी आले आहेत, युट्यूबला गर्दी करतायत. बॅकफुटून कट करण्याचा प्रयत्न. पिल्या बॉलवर आतमध्ये आणला होता हा बॉल. मुस्तकीम चांगली गोलंदाजी करतायत. जशास तसं प्रत्युत्तर. टिट फॉर टॅटचा खेळ पाहायला मिळतोय. शानदार गेंदबाजी करे, असरदार गेंदबाजी. बिल्कुल आप देख रहे हैं एक्शन रिप्ले अगर यहाँ देखने का मौका मिलेगा तो बहुत बड़ी उपलब्धि. मुस्तकीम ऊंचे कद के गेंदबाज है, हैम एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं. न्यू बैटर जावेद. ओ बहुत अच्छी गेंद थी. इस बार भी कट करने का प्रयास. वाह मुस्तकीन वाह. जहाँ होती है चाह वहाँ मिलती है रहा. कमाल की गेंदबाजी. मैंडेटरी पावर प्ले में मुस्तकीन द्वारा. एक्शन रिप्ले देखे, टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, बैकफुट चले गए. एक बार फिर ये कहानी बहुत इंटरेस्टिंग. थोड़ा ऑफ टाइम के बाहर गेंद बाहर की तरफ निकली है, हरकत करते हुए इस वक्त गेंद. बहुत अच्छी गेंदबाजी मुस्तकीन द्वारा. ये खूबसूरत ट्रॉफी. ये बैटर किस लिए है? ये बैटर किस लिए? डूबता हुआ सूरज है. और एक तरफ ये खूबसूरत ट्रॉफी प्रहार प्रीमियर लीग का 2026 14वां संस्करण. इस बार भी अच्छी गेंद. वेल 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 क्या चल रहा है खेल. बल्लेबाज फेल, गेंदबाज असरदार सरदार. वाह मुस्तकीन वाह. क्या कमाल का प्रदर्शन आप कर रहे हैं. नक्कीच फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. एक सातत्याने कट करण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि मुस्तकीम लाईन आणि लेंथवर नियंत्रित गोलंदाजी करतायत. वार खिलाड़ी यहां मौजूद थे. गली पर गेंद चली गई थी. बाल बाल बचे बल्लेबाज. और ये ओवर देखिए कमाल का ओवर था. विकेट मेडन ओवर है. विकेट मेडन ओवर. तो 47 वाला मैच पिछला मुकाबला आपने देखा रोचक हुआ था. अब 46 आपको बनाने हैं. आंकड़े क्या बता रहे? 36 गेंदों का खेल था, 30 गेंदें आपके पास बची हुई हैं और जीतने के लिए आंकड़े ज्यादा नहीं बदले. 46 रनों की जरूरत है. कमाल का मैच और अच्छा स्टार्ट मुस्तकीन ने करके दिया है कोकण टीम के लिए. नक्कीच या मॅच मध्ये आता लक्ष करिअर अकॅडमी पुणे संघाला हा सामना त्यांच्यासाठी 5 षटकांचाच राहिलाय. या आधीचं षटक अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. इनुस यांचा बॉल खूप उंच गेला. निखिल पारवे यांनी चांगला झेल पकडला. त्यानंतरचा बॉल पहिला आतमध्ये आणला. हिट द टेक गोलंदाजी, खांद्याचा चांगला वापर. त्यानंतर बाहेर टाकला होता. ऑफ्टम पासून दूर टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. हाई बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला. मुस्तकीमच्या गोलंदाजीची जादू.
थोडासा शॉट राहिला खेळाडूंपाशी, थोडासा समोर पडला, धावबाची संधी निर्माण झाली होती. पहिल्या षटकात एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज मुस्तकीमने. खूपच चांगला पलटवार, दमदार, असरदार खेळ आकाश एलेवन कोकण संघाचा. या मॅच मध्ये वापसी, या मॅच मध्ये पलटवार. मॅच ऑन. क्या रोचक मुकाबले की तैयारी की है जिस तरह से ये मुकाबला है। और पहले ओवर में मेडन ओवर है, एक विकेट मेडन ओवर मुस्तकिन द्वारा। देखिए स्टार्ट के बारे में हम चर्चा करेंगे। कोंकण ने बनाए थे 15 रन और विदर्भ ने इस मुकाबले में अपना खाता, जो खाता आपको खोलना था वो खाता नहीं खोला, लेकिन गेंदबाज ने अपना खाता खोला। गेंदबाजी करेंगे, गेंदबाज अपने बोरिक मार्ग पर आशीष आमरे, स्ट्राइक रन पर बल्लेबाज अनिकेत काले। ओ बढ़िया गेंदबाजी। आज विकेट पर क्या हो रहा है? पिछले 4 दिनों में इस विकेट पर ओमी आपने देखा कि रनों की बरसात, लेकिन आज गेंदबाजों का जलवा। 7 गेंदे डॉट बॉल। नक्कीच खूप चांगली गोलंदाजी. याही वेळी टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. जयेश येत आहेत गोलंदाजीसाठी. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल निर्धाव टाकलाय. आज इथे बॉल बोलेल, बॅट गाजेल आणि प्रहारची शान आज पुन्हा एकदा झळकणार. झळकते प्रहारची शान. बॅटची कडा लागून फ्लाय स्लिपकडे योगेश पेनकर आहेत उपस्थित. नाही मिळणार धाव. सलग हा 8वा बॉल निर्धाव टाकलाय आकाश एलेवन कोकण टीमच्या गोलंदाजाकडून. काय गोलंदाजी होते आज. या खेळपट्टीवर धावा बनत नाहीये. टप्पा पडला, बाहेर निघाला, बॅटच्या वरची कडा, फ्लाय स्लिपकडे योगेश पेनकर होत आहेत. आणि 8 बॉल मध्ये अजून खातं उघडू शकला नाहीये लक्ष्य करियर अकॅडमी पुणे हा संघ. क्या गेंदबाजी हो रही है, सदी भी गेंदबाजी इस ओवर में। कहना चाहते ये क्या विकेट मिलेगा, देखने वाली बात है। डायरेक्ट हिट करने की कोशिश और 9 गेंदों के बाद बल्लेबाजों ने अपना खाता खोला। लक्ष्य करियर का खाता खोला है, जो अपने आप में एक बार फिर बहुत बड़ी उपलब्धि है। कोंकण के लिए बहुत ही अच्छा स्टार्ट यहाँ बल्लेबाजों ने किया सिंगल के साथ। स्कोर अगर बात करें तो रन संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच तीही लेग बाईटच्या स्वरूपात धाव आली आहे आणि विकेट हातामध्ये घेऊनच धावत होते जावेद चौधरी. कारण बॉल स्टंपवर लागला असता तर जितक्या वेगाने धावले तितक्याच वेगाने डगआउटचा आपल्याला रस्ता पकडावा लागला असता. आता जावेद स्ट्राइकिंग इनला असतील. जयेश गेंदबाजी करे दूर वाले एंड से। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, पीछे मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। बेहतरीन फील्डिंग, डूबते को तिनके का सहारा। उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा तो वो भी बात बनेगी। लेकिन अच्छा मैच है, कांटे की टक्कर मैदान के अंदर। छोटा टोटल बड़ा बैटल। नक्कीच बॅटल रंगतदार होईल. एका बाजूला कोकण आहे, दुसऱ्या बाजूला विदर्भ मराठवाडा आहे आणि या 2 टीम मधलं युद्ध प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून रंगताना पाहायला मिळते. पहिली धाव जी बॅटच्या माध्यमातून आली आहे, जावेद यांचं खातं उघडलं. धावसंख्या 2 रन. अब वहां पे गेंद बहुत ऊपर, स्ट्राइक कवर के तरफ, गेंद के नीचे खिलाड़ी लपक ले, कैच आउट। अनिकेत काले बैक टू द पैवेलियन। वाह जयेश्वा, क्या जबरदस्त गेंदबाजी आप कर रहे हैं। जो बल्लेबाजी कोंकण ने जिस तरह अंदाज से की थी, उसी अंदाज से लक्ष्य करियर के बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच काय झेल पकडलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये जयेशने या षटकात आणखी एक विकेट प्राप्त केली आहे. लगातार 2 षटकात 2 विकेट घेत असताना आकाश एलेवन कोकण संघाचा पलटवार. आकाश एलेवन कोकण संघ सांगतोय लावा तुम्ही ताकद, आम्ही नसतो वाकत. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक लाजवाब झेल आणि मॅच मध्ये पलटवार केलाय आकाश एलेवन कोकण टीमने. हा मॅच जड जातोय लक्ष्य करियर अकॅडमी संघाला. बिलकुल अगदी खूप चांगलं वाक्य आपण बघितलं. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही वाकत. आणि या ओव्हरमध्ये जयेशची हुकमत बघायला मिळाली. यापूर्वी मुस्तकीनने जबरदस्त कामगिरी केली. लढाई काय त्याचं कारण आपल्या स्क्रीनवरती आहे. या ट्रॉफीसाठी लढाई आहे. प्रहारमध्ये चॅम्पियन बनायचं त्यासाठी लढाई आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वतःची जागा बनवायची आहे, स्वतःचं अस्तित्व बनवायचं आहे, त्यासाठी लढाई आहे. लढाईचे आणि घडायचे इतिहास घडवायचा मैदानावरती. पडायचंय परंतु शिकायचंय. या मॅच मध्ये 30 तर पडझड आहे. पहिल्या डावात पडझड फलंदाजांची होती, त्याचा पुरेपूर हिशोब बरोबर करतायत. गोलंदाजीमध्ये आधी मुस्तकीम, आता जयेश. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. हवा में गेंद बहुत ऊपर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए। बल्लेबाज आउट। क्या हो रहा है बीच मैदान पर? मदन साधे ने बहुत अच्छा कैच लपका स्क्वायर लेग पर। जयेश का ओवर भी कमाल का, 2 ओवर। स्कोर की बात करें, ये हम फुटबॉल का मैच देख रहे हैं या क्रिकेट का मैच? क्या हो रहा है बीच मैदान पर? पिछले 4-5 या 6-7 दिनों की जो कहानी कुछ अलग थी,
और आज की कहानी कुछ अलग है। आज गेंदबाजों का बोलबाला बीच मैदान पर। नक्कीच 2 धावा 3 विकेट, एक बेजबाबदार फटका इम्रान खान यांच्याकडून। विकेट सातत्याने जात आहेत, डॉट बॉल येत आहेत, गोलंदाज आगोकणारी गोलंदाजी करतोय आणि अशा वेळी हा फटका नव्हता पाहिजे। विकेट आली आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, उंच गेला बॉल आणि बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक होते मनोज, कुठली चुकी केली नाही आणि आता वेळ झाली आहे, कठीण षटक मैदानाच्या आतमध्ये येईल। अर्थातच ISPL बॉल ओव्हरची निराश होते इम्रान खान, परंतु वेळ निघून गेली होती आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात कुठलाही अर्थ नसतो। 2 षटक 2 धावा 3 गडी बाद, लक्ष्य करियर अकेडमी पुणे संघावर कोकण टीमचा दबाव। लक्ष्य के सामने लक्ष्य है 46 रनों का, लेकिन कोंकण के गेंदबाजों ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है। और अब ISPL बॉल ओवर, तेजस सिरके के हाथ में गेंद, सामना करेंगे जावेद उस्मान, मनोज पवार, जिनके ऊपर दारोमदार। ऑफसाइड पर देखिए तो फ्लैंक टिपर खिलाड़ी, एक खिलाड़ी इस वक्त गली में है, पॉइंट पर खिलाड़ी बॉर्डर पर स्ट्राइक और लॉन्ग ऑफ। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात। इस ओवर की पहली गेंद, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी घेर के नीचे लिया कैच, चांदे मुसार के खिलाड़ी कैच लपका और अब जाकर ये चौथे विकेट का पतन। ओमी क्या हो रहा है बीच मैदान पर? ISPL बॉल में पहले शिकार किया गेंदबाज ने और विकेट गिरने का सिलसिला जारी है। लक्ष्य करियर के बल्लेबाज क्या ज्यादा जल्दबाजी कर रहे हैं या डगआउट पे जाने की ज्यादा जल्दबाजी, ज्यादा एक बार फिर जल्दबाजी, खास करके बल्लेबाजों द्वारा। नक्कीच तू चल मैं आया, लगातार विकेट पडण्याचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एक वेळ एक हवेत खेळण्याचा प्रयत्न, जावेद यांचा चुकी केली नाही मनोज यांनी आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल। कदाचित एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेळायचा होता, जो फटका लॉंग ऑफ कडे गेला आणि विकेट येते आहे मैदानाच्या आतमध्ये। ISPL बॉल ओव्हरची सुरुवात सुद्धा विकेटने आणि या मॅच मध्ये धाबे धनानले असतील लक्ष्य करियर अकेडमी पुणे संघाचे। स्टनिंग स्टार्ट हुआ है, ये कैच देखिए और ये फॉल ऑफ विकेट, बहुत ही खराब शॉट सिलेक्शन, हेड पोजीशन अच्छा नहीं था, ऑनसेट पर खेलने की कोशिश, बेहतरीन कैच विकेट कीपर का। एक बार खेलना चाहते थे, बात नहीं बनी है, बहुत ऊपर गेंद चलेगी, बेहतरीन कैच लिया गया, बल्लेबाज आउट। सेकेंड विकेट, तीसरा विकेट जब लेकर गेंद थी ऑनसर पर खेलना चाहते, अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया गया। यहाँ भी चांदे साहब का बहुत अच्छा कैच और ISPL बॉल, मदन चांदे लॉन्ग ऑफ पर मौजूद थे, बहुत ही बेहतरीन कैच टपका गया मदन का, ये दूसरा कैच। मदन चांदे मैन फ्रॉम मुसाड एंड नाउ सतीश नाना। यहां भी फाइन लेग पर खिलाड़ी, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई है और पतझड़ सावन में आएगी बहार, रन मिलेंगे 4, बेड़ा होगा पार। नक्कीच जिंकणाऱ्याचा लिहिल्या जाणार आहे अध्याय आणि त्याचीच होणार आहे जय जयकार। जो जीता वही सिकंदर कहलाता है सर, जो हारा उसे हारा ही कहा जाता है। मॅचचा रिझल्ट महत्वाचा असतो। बॅटच्या वरची कडा लागली, चौकार आला सतीश नाना यांच्या बॅटमधून आणि हा खेळाडू संकटमोचक आहे। कित्येकदा त्याने त्या पट्ट्यात विदर्भ मराठवाड्यांच्या स्पर्धांमध्ये संकटमोचकाची भूमिका बजावली है। और जब एज लगता है ना तो गेंदबाज बहुत खुश हो जाता है। अगर बल्ले के बीचों बीच लगती है ना गेंद तो गेंदबाज खुश नहीं होता, बल्लेबाज खुश हो जाता है, सुकून मिलता है। ऑफ टर्म के बाहर गेंद, इस बार फ्रैंक टिपर खिलाड़ी, थोड़ा सा खराब फील्डिंग और उसका फायदा इस वक्त बल्लेबाज ने उठाया और इस सिंगर के साथ स्कोर में बढ़ोतरी। तीसरा ओवर प्रगति पर है, स्कोर कुल मिलाकर 7 रन 4 विकेट के नुकसान पर। तेजस सिरके का ओवर, विकेट, चौका, सिंगल, 3 गेंदों में 5 रन 1 विकेट और ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। ISPL ओवर अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे तेजस सिरके, 10-12 कदमों का बॉलिंग मार्ग। स्ट्राइकर पर बल्लेबाज मनोज पवार, जिनके ऊपर दारोमदार, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी हैं। इस ओवर की गेंद तेजस सिरके द्वारा, पटके भी गेंद टपा खाते उचार मिला, रत्नात्मक खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। ये बहुत अच्छी गेंदबाजी इस मुकाबले में गेंदबाज तेजस शिर्के द्वारा, खूप चांगली गोलंदाजी। चौकार आल्यानंतर पुनरागमन करत असताना तेजस शिर्के, मनोज पवार ज्यांनी पहिला बॉल फेस केला होता याआधी, जो निर्धाव आलाय। रिव्हर्स हिटचा प्रयत्न, सुरुवात डॉट बॉलनी इनिंगची केली आहे वैयक्तिक मनोज पवार यांनी। 7-4, रिक्वायर्ड 100 11.70 चा लागतोय आणि या मैदानावर तितक्या वेगाने धावा येताना आपण पाहिल्यात। ऑफ टर्म के बाहर तेज तर्रार गेंद, अच्छा वेरिएशन। इससे पहले आपने देखा था कि बाउंसर डाला गया था, पटकी में गेंद थी। आप फिलहाल देखें तो आउट ऑफ द ऑफ फुल लेन गेंद थी। वाह ऋषिबा, ऋषि है तो खुशी तो मिलेगी ना कोकण टीम को। नक्कीच निशी चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत या षटकात।
बॅकफुटवरून स्टिअर करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आणखी एक वेळ बॉल, पदलालित्य नव्हतं याही बॉलवर निर्धाव येतोय आणि या निर्धाव बॉल बरोबर षटकाची समाप्ती सुद्धा होताना पाहायला मिळेल. 3 षटक 7 धावा 4 गडी बाद ही धावसंख्या आहे लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे या टीमची. कमालीची गोलंदाजी आकाश एलेवन कोकण संघाकडून. इससे पहले अल्ताफ ने प्रभावित किया था, बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की थी, 5 पर पूरा किया था. अब इस मुकाबले की अगर बात करें तो निशी का ओवर भी बहुत ही बेहतरीन रहा, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इन्होंने किया. सतीश नाना के ऊपर दारोमदार रहेगा. अगर ये लक्ष्य करियर टीम को अपना लक्ष्य पूरा करना है 40 रनों का, तो सतीश नाना अगर एक अच्छी पारी खेलेंगे तो मजा आएगा. मनोज पवार अभी भी संघर्ष कर रहे हैं, 3 गेंदों में अपना खाता नहीं खोल पाए. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर स्कोर 7 रन 4 विकेट के नुकसान पर. और उम्मीद इस 3 ओवर में कोंकण के गेंदबाजों का बोलबाला रहा है. नक्कीच जसा दबदबा पहिल्या डावातील पहिल्या 3 षटकात लक्ष्य करिअर अकॅडमी संघाच्या गोलंदाजांनी निर्माण केला होता, तोच दबदबा निर्माण करत असताना आकाश एलेवन कोकण संघाचे गोलंदाज म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर, त्याचे एक आयडियल फाईट बॅक काय असावा तो फाईट बॅक पाहायला मिळतोय. एक आयडियल फाईट बॅक जो लो स्कोरिंग मध्ये असायला पाहिजे होता. 13च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 39 ची गरज, 18 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग मध्ये डेप्थ आहे परंतु जबाबदारीचा खेळ कुठे आहे. इस बार अच्छा स्ट्रोक सर पर खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, गेंद को नहीं रोक पाएंगे. बेहतरीन टाइमिंग जिसकी जरूरत थी. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, लगा लगा शानदार 4. नक्कीच चांगला चौकार मैदानाच्या आतमध्ये, ज्या चौकाराची गरज होती. पायावरचा बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा खूप चांगला वापर केला आणि 4 धावांनी या षटकाची सुरुवात केली आहे. जयेश को गेंदबाजी करने का मौका मिला. एक्शन रिप्ले देखे, थोड़ा शफल में ब्रॉकआउट में गेंदबाजी करने की कोशिश और ऑनसाइड पर खूबसूरती के साथ गेंद को खेला गया था. बॉल ने पार किया बाउंड्री रोप्स और इस चौके ने बढ़ा दिए हैं बल्लेबाजी करने वाली टीम के होप्स. स्कोर 11 4 विकेट के नुकसान पर. ये लाइन है जो परेशान करेंगे. टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर. पहले आप स्टंप के अंदर चले गए थे, तब जाकर थोड़ा फंस गए थे. यहां थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन है और थोड़ी सी गेंद हरकत कर रहे हैं. निखिल पारबे विकेट के पीछे खड़े हैं. चांगली विकेट किपिंग करतायत निखिल, सातत्याने सूचना सुद्धा देत आहेत गोलंदाजांना आणि चांगली कामगिरी गोलंदाज करत असताना जी प्लॅनिंग आखली आहे त्या प्लॅनिंग वर काम होते. कमी गतीने टाकला, पिक केला आणि बॉल आता डीप मिड विकेट मैदानाच्या बाहेर टिक केला. हा धमाका षटकार. सतीश नाना बहुत ही शानदार खिलाड़ी. मैंने पहले ही कहा कि उम्मीद इनके ऊपर निगाह रहेगी, बहुत शानदार खिलाड़ी है, दमदार प्रदर्शन कर रहा है. 15 पर कितने 5 गेंदों का सामना किया. जयेश के गेंदबाज ये पहली गेंद स्टंप के अंदर, दूसरी ऑफ स्टंप के बाहर, ये लेग ब्रेक करना चाहते थे. और हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना. नाना मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. शॉट कमाल का था. सतीश नाना ने एक छक्का जड़ा है, बेहतरीन स्ट्रोक. गेंदबाजी करके अपने बॉलिंग मां पता तैयार है. राइट अप ओवर द विकेट. जयेश आगे, अच्छी बहुत अच्छी गेंद. क्या चल रहा है, तेरी मेरी चल रही है. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर बिंदी गेंद है. कभी धूप है तो कभी छाया, यही तो इस खेल की है माया. नक्कीच हा खेळ वेळ बदलायला जास्त वेळ घेत नाही, नेहमी चंदू सर सांगत असतात. आणि हा खेळ बदलतो आणि हा खेळ बदलतो म्हणूनच तुम्हा आम्हा सर्वांना आवडतो. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 4 गडी बाद अशी परिस्थिती आहे. रिक्वायर्ड रन रेट 12.43 चा लागतोय. मॅच ऑन आहे. जी हाँ, बाहरी किनारा, योगेश पेंडकर का सहारा, सतीश नाना बेसारा. विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि आता गोलंदाज जयेश सांगत असतील नाना आता मैदानाच्या बाहेर जाना. 5वी विकेट येते 17 धावांवर. क्या बात है सतीश नाना. और आपको मैदान के बाहर जाना पड़ेगा, नए बल्लेबाज के मैदान के अंदर आना पड़ेगा. कहानी इंटरेस्टिंग. 5 बल्लेबाज लक्ष्य करियर के डगआउट में आराम फरमा रहे हैं. क्या ये पिक्चर है, क्या ये क्रिकेट है. पिछला मैच रोचक रहा, ये भी मुकाबला कमाल का. छोटा टोटल बड़ा बैटल. जयेश अभी तक अगर देखे तो 11 गेंदे 11 रन 3 विकेट. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा लगा. उसके बाद में कोई सेलिब्रेशन नहीं है. योगेश दादा बीच मैदान पर है. योगेश पेंडकर ने कैच लिया था और विकेट कीपर निखिल पारबे बहुत खुश हुए.
हैदर आलेत बॅटिंगसाठी. पहिला रिव्हर्सचा प्रयत्न आणि डॉट बॉल. काय गोलंदाजी जयेशची. 2 षटक 11 धावा आणि 3 विकेट त्याच्या खात्यात आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक उरला आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे या टीमला. 29 12 चेंडू 14.50 ची सरासरी. 29 ची गरज आहे. कमाल का मैच है, दर्शक काफी संख्या में मौजूद है। सिंहगढ़ का ये खूबसूरत ग्राउंड प्रहार प्रीमियर लीग का 2026 सीजन 14 अपलेटेड बाय आईएसपीएल बहुत बड़ा मंच है और एक साल में 2 टूर्नामेंट लेना छोटी बात नहीं। लेकिन ये मैच एक तरफ कोंकण के खिलाड़ी पहली बार सिंहगढ़ के कॉलेज के इस ग्राउंड पर आए हैं और दूसरी बार आए हैं और विदर्भ की बात करें तो इनके लिए भी बहुत बड़ा मौका मिल रहा है। सबसे अच्छी बात मैं आपको बताना चाहूँगा योमी, जो महाराष्ट्र के अलग अलग जिले से टूर्नामेंट खेलने के लिए खिलाड़ी आए, क्योंकि नहीं तो हमने 10-15 सालों से वो 50-60 खिलाड़ी 90-100 खिलाड़ी बार बार क्रिकेट में देखे। लेकिन अच्छी बात यह है कि नए नए खिलाड़ी उभर कर आए हैं और उनको खेलने का मौका, उनको देखने का मौका, उनके हुनरबाज अंदाज को देखने का मौका दर्शकों को मिल रहा है। गेंदबाजी में परिवर्तन, 227 बाउंड्रीज और 346 सिक्सर। ऑफ टाइम के बाद सुंदर स्ट्रोक है, पॉइंट के ऊपर से गेंद को खेला गया और मिला रूम, मचा धूम। गेंद बाउंड होने के बाद 4 रन। चौकार मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट वरून कट केलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला जो एरिया खाली होता पवारने त्याच ठिकाणी वार केलाय आणि पवारला अशाच प्रकारचे वार करावे लागतील कारण टीम दबावात आहे. 11 मध्ये 25 ची गरज आहे. चौकार आलाय. मॅच पलटेल का या ठिकाणाहून. नवीन षटकाची सुरुवात. स्वॅगने स्वागत या मॅच मध्ये. क्या प्रकट किया था मनोज पवार ने. अड़बड़ाहट, बहुत ही खराब शॉट. एक्शन रिप्ले इंटरेस्टिंग मैं आपको बताऊंगा. एक्शन रिप्ले इंटरेस्टिंग है. जब पहला शॉट खेला तो वो कॉन्फिडेंस था, शरीर का संतुलन अच्छा था, लेकिन ये शॉट आप देखिए बल्लेबाज मनोज पवार का तब क्या हुआ था मैं आपको दर्शकों को दिखाना चाहूंगा. मनोज पवार बैक टू द पवेलियन. अब गेंदबाज ने पलटवार किया और मनोज पवार का शिकार किया. नक्कीच दुविधा मनस्थितीमध्ये होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आधी, त्यानंतर स्टेबल उभे राहिले नाहीत आणि जेव्हा तुम्ही स्टेबल उभे राहत नात, जर डबल माइंड तुम्ही झालेत तर मग बॅटची कडा लागण्याची दाट शक्यता असते. ते चिरलं. मसूदने पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसऱ्या बॉलवर त्याने पलटवार केला आणि फलंदाज गार झाला. जी हाँ, गप्पगार झाला. गप्पगार मनोज पवार. गोलंदाज मसूदने केली त्याची शिकार. अत्यंत महत्वाची विकेट है फिलहाल इस वक्त. अगर देखें तो 21 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. मुस्तफा शाह बल्लेबाजी करने के लिए आए. हैदर जमील बीच मैदान पर है. और ओमी इस मैच में 46 रनों का टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन दोनों तरफ से क्वालिटी गेंदबाजी हुई है. नक्कीच. आणि विदर्भाच्या भाषेत जर विदर्भाचे प्रेक्षक चर्चा करत असतील ते म्हणत असतील काय करून राहिले बे हे पोट्टे, नुसते जाऊन राहिले येऊन राहिले. मैं चांदे साहब को देख रहा हूं, उनके चेहरे पर मुस्कुराहट है. बहुत ही बढ़िया फील्डिंग रही है. स्कोर 21 पर 6. इस ओवर की अगली गेंद मसूद द्वारा. शॉट कमाल का, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाएगी या अंदर. कोशिश तो बहुत अच्छी थी. ये छक्का है. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है और बल्लेबाज मुस्तफा के बल्ले से ये गजब का शॉट. 6 रन. नक्कीच. का घाबरतोस अपयशाला तू वेड्या, विसरू नकोस की तुझ्या आतमध्ये सुद्धा एक तुफान आहे. मुस्तफा शाह आला आणि त्याने 6 धावा केल्या. पहिल्या बॉलवर षटकार. शाह आत आणि बॉल बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणी में जान. मॅच पुन्हा सांगते लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे ऑन आहे मित्रा. कहानी में जान. टीवी रखिए ऑन. जबरदस्त ये घमासान. शॉट अच्छा, लेकिन लॉन्ग ऑन पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी भी तैनात है. 1 रन देने का मौका मिलेगा. सिंगल के ऊपर निर्भर. ये बेहतर है. आपको स्कोरबोर्ड के करीब जाना है और कोंकण की गेंदबाजों को 1 विकेट भी लेना है. बहुत इंटरेस्टिंग बैटल है. अच्छा कॉन्टेस्ट है ये. 8 बॉल 18 ची गरज आहे. मॅच जवळ आलाय. मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये चाललाय. प्रहार प्रीमियर लीगची हीच खासियत आहे. ही स्पर्धा प्रत्येकाला संधी देते, गोलंदाजालाही फलंदाजालाही. हवा में बहुत ऊपर गेंद और खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. क्या कैच होगा? ओह, ये कैच लेना बहुत जरूरी था. कैच लेना बहुत जरूरी. पकड़ो कैच, जीतो मैच. विकेट कीपर पारवे साहब बहुत नाखुश हैं.
क्या हो रहा है? इवेंट पुल ओवर, ये इवेंट पुल ओवर, 5 गेंद में 12 रन। ये देखिए क्या हुआ था, एक्शन पे टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई। पूल करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला काऊ कॉर्नरच्या दिशेने धावून गेले, परंतु कम्युनिकेशन कदाचित एकमेकांना धडकण्याची जी भीती होती त्या भीतीमुळे हा झेल सुटलाय आणि फलंदाजांनी काय चूक केली तर तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली, ती दुसऱ्या धाव घेण्याचा एक चान्स होता। आता 17ची गरज आहे, शेवटचा बॉल या षटकाचा। ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, आतमध्ये आला, टप्पा पडल्यानंतर षटक समाप्त होते डॉट बॉलने। धावसंख्या 5 षटक समाप्तीनंतर 29, 6 गडी बाद। लक्ष्य करियर अकॅडमी पुणे या टीमला रन करायचे आहेत 6 बॉल मध्ये 17। आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए 17 है तो खतरा है। ये खतरा किसके लिए, ये तो आने वाला वक्त बताएगा। लेकिन क्या मुकाबला, पिछला मैच भी जबरदस्त रहा, ये भी मैच जबरदस्त है। लक्ष्य करियर 29 रन 6 विकेट के नुकसान पर। मसूद के ओवर की बात करें तो 1 ओवर 12 रन 1 विकेट और गेंदबाजी में परिवर्तन न किया जाएगा। यह निर्णायक ओवर होगा, 6 ओवर की कहानी। जीतने के लिए बस 17 रनों की जरूरत है। ओमी, इस वक्त आपका दिल क्या कह रहा है? नाही, प्रिडिक्शन न केलेलं बरं, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे जो तुम्हा आम्हाला सर्वांना फेल ठरवतो। नका करू या खेळामध्ये तुम्ही प्रिडिक्शन, कारण प्रिडिक्शन अक्षरशः अपयशी होताना पाहायला मिळालं। आणि कोणी विचार केला होता 46 धावांचा मॅच आहे तो सहज संपेल असंच प्रत्येकाला वाटलं। विदर्भ मराठवाड्याच्या प्रेक्षकांनी तर जल्लोष करायला सुरुवात केली असेल, परंतु कोकणवाले म्हणतायत या मॅच मध्ये सामना संपलेला नाहीये, कारण आम्ही सुद्धा प्रहार प्रीमियर लीग जिंकण्यासाठी आलोय। 6 बॉलचा खेळ शिल्लक, 17ची गरज। या मॅच मध्ये मेहनत केली जाते मनापासून आणि त्याच्याच हातात ट्रॉफी जाते अभिमानातून। फुलटॉस बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेरची कडा, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत या बॉलचा, वा पायाने अडवलाय बॉल, क्या बात है, रन वाचवलेत। फुटबॉल खेळलाय, परंतु फुटबॉलच्या माध्यमातून तुम्ही 2 धावा वाचवल्यात। उच्च कोटि की फील्डिंग बॉडी पर प्रथम स्पोर्ट दिखाई, एक्शन रिप्ले ऑन डिमांड। इस वक्त प्रथम स्पोर्ट है, ये देखिए क्या हुआ था, 2 खिलाड़ी भाग रहे थे, फुटबॉल रिले फील्डिंग, बहुत अच्छा थ्रो। 1-1 रन की कीमत सोने की होगी। एक गेंद जो बहुत महत्वपूर्ण, इवेंट पुल यहाँ ओवर हो सकता है। अब जाकर 31, 6 विकेट के नुकसान पर। 6ठा ओवर प्रगति पर है, 5 गेंदों का खेलना बाकी। इधर इस पक्ष स्ट्राइक रेंज पर ऑफ टॉप के बाहर, पॉइंट के ऊपर से खेल दिया, गेंद पॉइंट के बाहर जाते भी झटपट पट टकाटक शानदार अपरकट, क्या बात है। चेंडू टाकलाय झपाट्याने आणि खेळाडू सज्ज आहे तडाख्याने। नाव आहे हैदर, ज्या खेळाडूला चीता म्हणतात मराठवाडा टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामध्ये, आणि तो चित्त्याप्रमाणे बॅटिंग करतोय। शॉर्ट बॉल, कट शॉट, थँक्स अ लॉट, बॉल गेला। विराट कोहली स्टँड आरसीबी फॅन्स मध्ये लॉट, षटकार, आणि षटकार पाहिजे होता लक्ष्य करियर अकॅडमी संघाला, तो षटकार आलाय। मॅच मध्ये हा षटकार किती महत्वाचा होता हे माहिती आहे लक्ष्य करियर अकॅडमी पुणे या टीमला। आता बॉल शिल्लक आहेत या लढतीमध्ये 4 आणि 4 बॉल मध्ये रन करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी, अजूनही 9। क्या मुकाबला चल रहा है। इस बार स्ट्राइकर बॉल पर खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बॉल के बाद 4 रन। वाह इधर वाह, क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं। ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए, आत्मविश्वास देखिए, कमाल की बल्लेबाजी हैदर द्वारा। नक्कीच आज या मॅच मध्ये डोळ्यांनी पाहिलं आणि मनात साठवलं, हा चौकार नाही हे तर फलंदाजाने सोनं लुटलं। ओ क्या शॉट खेला है। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा प्रथम स्पोर्ट पर, और 1 बाउंस गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई थी। पहले अपर कट, उसके बाद में इस कवर की तरफ एक खूबसूरत स्ट्रोक खेला गया। 40 रनों का टारगेट है, लेकिन उसके बावजूद कमाल का मैच। परिंदों को मिलने की मंजिल यकीनन ये फैले हुए उनके पैर बोलते हैं। अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं। हुनरबाज खिलाड़ी है इधर, अंडर प्रेशर अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। कोकन को 1 विकेट चाहिए और बल्लेबाज को एक बेहतरीन स्ट्रोक। 3 बॉल मध्ये 5 ची गरज आहे, कधी या बाजूला कधी त्या बाजूला, कधी लक्ष्य करियर अकॅडमी पुणे, कधी आकाश 11 कोकण। 5 षटकांमध्ये आकाश 11 कोकण संघाने अधिराज्य गाजवलं, परंतु हैदर मॅच मध्ये पलटवार करतायत। 3 मध्ये 5 करायचे आहेत। ऑन साइडला दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, नॉन स्ट्राइकिंग एंडला थ्रोची गरज होती, चुकीच्या एंडला थ्रो, चूक आणि सजा कदाचित या मॅच मध्ये पराजयाची असू शकते।
क्या मैच है, कमाल का मैच। ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने खुद से वादा किया है। मजबूत इरादा, 2 गेंदों में 3 रनों की जरूरत। मुकाबला अगर टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच देखने का मौका मिलेगा। आणि स्पर्धा सुद्धा सुपर से ऊपर वाली आहे, त्यामुळे सुपर और लोडिंग असं म्हणायला हरकत नाहीये। 2 बॉल 3 ची गरज आहे कोकण विरोधात विदर्भ मराठवाड्याची लढत। ऑन पुन्हा एक वेळ इनसाइड आउटचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, एका धावेची मागणी, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय, थ्रो पुन्हा चुकीच्या एंडला, ओव्हर थ्रो। या मॅच मध्ये ओव्हर थ्रो, अर्थातच लक्ष्य करिअर अकॅडमी संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल। काय कमालीची बॅटिंग, हैदर द चीता या खेळाडूची। शेवटच्या षटकात 17 धावा करायच्या होत्या आणि 1 बॉल राखून लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे संघाने या चढाओढीच्या मॅच मध्ये विजय नोंदवलाय। परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, वो खुद तय करते हैं मंजिल आसमानों की। आणि आज आकाशाला सुद्धा लाजवेल तशी बॅटिंग केली हैदरने या महत्वाच्या सामन्यात। टीमला गरज असताना त्याने समोरच्या टीमच्या हातातून विजय खेचून आणलाय। शानदार मुकाबला, हैदर की जबरदस्त बल्लेबाजी बीच मैदान पर। और इस रोचक मुकाबले में लक्ष्य टीम ने अपना लक्ष्य पार किया। लक्ष्य करियर कांग्रेचुलेशन। सोचने से कहा मिलते हैं तमन्ना के शहर, चलना भी बहुत जरूरी है मंजिल को पाने के लिए। ये विनिंग स्ट्रोक ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, यहाँ एक बार फिर अब अच्छी फील्डिंग करते तो बात बन सकती थी। थ्रो आपने किया स्ट्राइक करियर की तरफ, पारवेज साहब ने गेंद को नहीं रोका और उसके बाद में लक्ष्य का करियर को आप कैसे रोक सकते हैं, अपनी मंजिल की तरफ जाने का मौका दिया। अगर इस गेंद को रोकते तो लड़ने का मौका कोंकण की टीम को मिल सकता था, लेकिन कमाल का मैच, जबरदस्त प्रदर्शन। अगला मैच टॉस किया जाएगा। नक्कीच लक्ष्यने लक्ष्य साधलं आहे, लक्ष्य करिअर अकॅडमी संघाने विजय नोंदवला आहे। विदर्भ मराठवाडा विरोधात कोकणाची लढत होती आणि या मॅच मध्ये विदर्भ मराठवाडा लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे हा संघ जिंकला आहे। नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, पहिल्या मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस होताना पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे संघाचा विजय, खूप चांगला खेळ केला। आकाश एलेवन कोकण संघाने खरं तर इतकं कमी धावसंख्यांचं टोटल जे डिपेंड करताना खूप चांगला खेळ राहिला। बॅटिंगचा मॅच समरीचा विचार केला तर मुस्तकीम 3 बॉल 12 या खेळाडूला सुरुवातीला का पाठवण्यात आलं नाही हा प्रश्न आहे। योगेश पेनकर 8, निखिल पारवे 8, निशी 7 धावा, गोलंदाजीमध्ये शेख अल्ताफ 8 धावा 5 विकेट, सतीश नाना 13 धावा 3 विकेट, अनिकेत काळे 1 धाव 2 विकेट आणि मुस्तफा शाह यांनी 7 धावा खर्च केल्या। दुसऱ्या डावात हैदर आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन, चीताने मॅच संपवला। 7 बॉल मध्ये 18, शेवटच्या षटकात 17 ची गरज असताना मॅच त्याने फिरवला टीमच्या बाजूला। सतीश नाना 7 बॉल मध्ये 15, ही एक क्रुशियल इनिंग होती। मुस्तफा 3 बॉल मध्ये 7, मनोज पवार 5 बॉल मध्ये 4 धावा, जयेश 11 धावा 3 विकेट 2 षटकात। मुस्तकीम एकच षटक टाकलं ज्यामध्ये विकेट होती आणि मेडन षटक टाकलं, त्यानंतर दुसरं षटक त्याच्याकडे का दिलं गेलं नाही कारण जयेशने 2 षटक टाकलेत। निशीने 5 धावा देत 1 विकेट प्राप्त केली होती। मसूद 12 धावा 1 विकेट। जाऊयात प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जुळतायत कोकणचा एक कोहिनूर आवाज, अर्थातच आमचे मार्गदर्शक प्रशांतजी अदवडे सर।